नमस्कार. मी सुजाता भस्मे. सुजाता भस्मे एज्युकेशन टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळेल. लास्ट लेक्चरला आपण जनरल अँड रिलेव्हंट एन्व्हायरमेंट बघत होतो. बघितलेलं होतं ते म्हणजे एन्व्हायरमेंटल सेक्टर्समध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. सेक्टर बघितलेलं होतं मार्केट एन्व्हायरमेंट. मार्केट एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये कस्टमर फॅक्टर्सचा समावेश केला जातो, प्रोडक्ट फॅक्टर्सचा, मार्केटिंग इंटरमिडिएटरी फॅक्टर्स या घटकांचा समावेश झालेला आपण बघितला. नेक्स्ट आपण सेकंड पॉईंट बघणार आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. आता टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ फॅक्टर्स रिलेटिंग टू टेक्निकल नो हाऊ, मशीन्स अँड इक्विपमेंट्स विच आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे तंत्रज्ञान विषयक असणारं वातावरण. आता तुम्हाला माहिती आहे की नवीन नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी सातत्याने येत असते. आपण ज्या जुन्या मशिनरीच्या सहाय्याने वस्तूंचं उत्पादन करतो त्या मशिनरीमध्ये आणखीन काहीतरी नवीन येतं आणि मग जुनी असणारी मशिनरी ही कालबाह्य होते आणि नवीन प्रकारची मशिनरी आपल्याला वापरावी लागते. मग त्यानुसार काम सुद्धा आपल्या ऑर्गनायझेशनवरती होत राहतो आणि सातत्यानं नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही येतच असते. टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंटमध्ये कशाचा विचार केला जातो की टेक्निकल नो हाऊ, नवीन काय येते, नवीन मशीन्स असतील, नवीन इक्विपमेंट्स असतील की ज्याचा वापर किंवा ज्या तुम्ही काही वस्तू तयार करता किंवा सेवा देता त्यांच्या उत्पादनासाठी केला जातो. फॉलोइंग आर सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंटमध्ये खालील घटकांचा समावेश होतो. सोर्सेस ऑफ टेक्नॉलॉजी, कोणत्या स्रोतांच्या सहाय्याने किंवा कोणत्या माध्यमांच्या सहाय्याने टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, तर त्यासाठी तुम्हाला काय कॉस्ट लागेल किंवा तुम्ही आहे ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायची म्हटले दुसऱ्या ठिकाणी, आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल करून घ्यायचं म्हटलं, आहे त्या मशिनरीमध्ये थोडाफार चेंजेस करून घ्यायचं म्हटलं, टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, त्याच्यासाठी किंमत किती द्यावी लागेल याचा सुद्धा विचार केला जातो. ऑफ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, किती स्टेजेसमध्ये किंवा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी द्यावा लागेल किंवा किती टप्पे तुम्हाला करावे लागतील हे पाहावं लागेल. रेट ऑफ चेंज ऑफ टेक्नॉलॉजी, तुम्हाला टेक्नॉलॉजी चेंज करण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील. इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन ह्युमन बिंग्स, माणसांवरती त्याचा काय परिणाम होईल. बऱ्याच वेळेला काय होतं की नवीन टेक्नॉलॉजीची मशिनरी आणली की आधीचे असणारे जे कामगार आहेत किंवा त्यांना काढून टाकावं लागतं, म्हणजेच काय होतं तर मानवी घटकांना कमी केलं जातं. मग परिणाम त्याच्यावरती स्वपरिणाम होण्याची शक्यता असते. मग त्याचा माणसांच्या वरती परिणाम होईल, इम्पॅक्ट होईल, हे सुद्धा तुम्हाला विचारात घ्यावं लागतं. इफेक्ट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन इकॉनॉमीवरती त्याचा काय परिणाम होतो, म्हणजे आपली इकॉनॉमिक्सवरती त्याचा काय परिणाम होतो, अर्थव्यवस्थेवरती आपल्या ऑर्गनायझेशनच्या त्याचा काय परिणाम होतो. कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटर रिव्होल्युशन, तुमचं जे काही कम्युनिकेशन होतं म्हणजे जे काही तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज बरोबर काही कम्युनिकेशन होतं त्याच्यावरती, त्याचबरोबर तुमचं जे काही संगणक आपल्याला रिव्होल्युशन म्हणजे क्रांती म्हणता येईल, संगणक क्रांती आहे, परिणाम होतो हे सुद्धा तुम्हाला विचारात घ्यावं लागते. नवीन टेक्नॉलॉजीचा तुम्हाला या टिप बरोबर वापर करावा लागतो. म्हणजेच काय, जर नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करायची असेल तर तुम्हाला होणाऱ्या खर्चाचा विचार करावा लागेल, किती काळजी द्यायचा, स्टेप बाय स्टेप, म्हणजे एक एक सेक्टर बदलत जायचं. एकदम सगळं जर बदलायचं म्हटलं तर तेवढ्यासाठी कारखाना पूर्णपणे बंद करून ठेवावा लागतो. कधी पण टेक्नॉलॉजिकल चेंजेस करताना प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट वाईज चेंजेस केले जातात. कधीही एकदम सगळी कंपनी सगळे चेंजेस एकाच वेळेला करून घेत नाही. मग त्यासाठी स्टेजेस तुम्हाला किती जावे लागतील, पैसे किती द्यावे लागतील, ह्युमन बिंग्सवरती त्याचा काय परिणाम होईल, म्हणजे तुम्हाला ह्युमन बिंगला नवीन टेक्नॉलॉजी घ्यायचं म्हटलं की त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल, ते कितपत तुम्हाला शक्य आहे, ह्या गोष्टींचा विचार हा करावा लागतो. ती डेव्हलपिंग अँड चेंजिंग टेक्नॉलॉजी हॅज अ वायडर इम्पॅक्ट ऑन लाईफ ऑफ, जे काही नवीन नवीन प्रकारची डेव्हलपमेंट होते टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा वायडर इम्पॅक्ट आपल्या
बिझनेसवरती आणि लाईफवरती सुद्धा होत असतो. पेट्रो देर आर 3 स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन्स ऑफ चेंज. बॅरिक पेट्रोनुसार काय तर 3 प्रकारचे चेंजेस हे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे होऊ शकतात. क्रिएशन ऑफ न्यू बिझनेस अँड न्यू मार्केट. मार्केट हे त्यामुळे निर्माण होऊ शकतं. चेंज इन द रिलेटिव्ह कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट पोझिशन इन बिझनेस. कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट जे काय आहे ते आपल्याला काय करता येते, कमी करता येते. म्हणजे जेवढी आपण नवीन टेक्नॉलॉजी वापरू तेवढं प्रोडक्शन जास्त होणार आहे ना, आपल्यासाठी येणारी उत्पादन आहे तो आपल्याला काय करता येतो, कमी ठेवता येतो. मर्जिंग ऑर फॉल ऑफ प्रिव्हियस इंडिपेंडंट बिझनेस युनिट्स ड्यू टू रिडक्शन ऑर एलिमिनेशन ऑफ देअर सेगमेंट कॉस्ट बॅरियर्स. काय काय वेळेला काय केलं जातं, नवीन टेक्नॉलॉजी आली की 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपन्या एकत्र येतात, त्यांचं मर्जिंग होतं, किंवा ज्या कंपन्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकत नाहीत त्या आपोआप निघून जातात. म्हणजेच आपल्या कॉम्पिटिशनचे असणारं कॉम्पिटिटर्स काय होतात तर आपोआपच कमी होतात. हे झालं टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंटमध्ये होणारे समावेश. तर बघणार आहे सप्लायर एन्व्हायरमेंट. आता सप्लायर एन्व्हायरमेंटमध्ये काय काय येतं, इट कन्सिस्ट अवेलेबिलिटी, cost and reliability of the factors of production, namely land, labor, capital and organization. आता सप्लायर एन्व्हायरमेंट म्हणजे काय, ते जे जे घटक आपल्याला पुरवठा करतात त्या घटकांचा समावेश होतो एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्येच होतो. जे जे घटक आपल्याला सप्लायर पुरवठा करतो, कॅपिटल आपल्याला बाहेरून मिळतं, लेबर ज्याला काम करतो तो आपल्याला बाहेरून मिळतो, त्याचबरोबर जी जमीन आपण वापरतो या घटकांचा समावेश सप्लायर एन्व्हायरमेंटमध्ये होतो. किंवा आपल्याला रॉ मटेरियल पाहिजे असतं ते बाहेरून मिळतं. योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये रॉ मटेरियल त्यांना अवेलेबल झालं तर आपलं प्रोडक्शन काय राहतं, कंटिन्युअस राहतं. नाही मिळालं तर आपलं प्रोडक्शन करायची सुद्धा आवश्यकता भासते. इट इन्क्लूड्स द फॉलोइंग फॅक्टर्स. त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, अवेलेबिलिटी and regular supply of raw materials and component parts. आपल्याकडे अवेलेबिलिटी उपलब्धता, कॉस्ट अँड रेग्युलर सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. आपल्याकडं जे काय रॉ मटेरियल लागणार आहे ते आपल्याला रेग्युलर उपलब्ध झालं पाहिजे, योग्य त्या किमतीला उपलब्ध झालं पाहिजे आणि सातत्यानं उपलब्ध झालं पाहिजे. याचा समावेश सप्लायर एन्व्हायरमेंटमध्ये. अवेलेबिलिटी अँड कॉस्ट ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. जे काय आपल्याला वस्तूंच्या उत्पादन कॅश आहे, पैसे आहेत, ते आपल्याला उपलब्ध पण झाले पाहिजेत आणि उपलब्ध झाले पाहिजेत. द रेग्युलर अँड रिलायबल पॉवर सप्लाय अँड कॉस्ट ऑफ द सेम. आपल्याला रेग्युलरली जे काय रिलायबल पॉवर सप्लाय म्हणजे आपल्याला वस्तूंच्या उत्पादनासाठी इंधन लागतं किंवा त्याचबरोबर लाईटचा सप्लाय लागतो, हे सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीनं उपलब्ध झालं पाहिजे, योग्य किमतीला उपलब्ध झालं पाहिजे. सप्लाय ऑफ मशिनरी, टूल्स अँड इक्विपमेंट्स अँड द कॉस्ट अँड रिलायबिलिटी ऑफ द सेम. योग्य प्रकारे आपल्याला मशिनरी सप्लाय झाली पाहिजे म्हणजे मिळाली पाहिजे, टूल्स लागणारे आपल्याला ती उपलब्ध झाली पाहिजेत, योग्य किमतीला, विश्वसनीय आणि चांगल्या पद्धतीची योग्य वेळेमध्ये उपलब्ध झाली पाहिजेत. सप्लाय ऑफ स्किल्ड लेबर, कॉस्ट ऑफ ट्रेनिंग. योग्य प्रकारे आपल्याला जे काही लागणारे कौशल्यपूर्ण कामगार आहेत ते उपलब्ध झाले पाहिजेत आणि त्यांच्या ट्रेनिंगसाठीची किंमत सुद्धा आपल्याला कमी करावी लागेल. या पद्धतीनं सप्लायर एन्व्हायरमेंटमध्ये ह्याचा सुद्धा समावेश केला जातो. बार्गेनिंग पॉवर ऑफ डिफरंट सप्लायर्स अँड अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट. आपल्याकडे सप्लायर्स अवेलेबल असतात, म्हणजे रॉ मटेरियल आपण खरेदी करताना मार्केटमध्ये आपल्याला रॉ मटेरियलचं सप्लाय करणारा एकच सप्लायर नसणार आहे, अनेक सप्लायर असणार आहेत. मग आपल्याकडे बार्गेनिंग पॉवर सप्लायर्सची किती आहे, म्हणजे सप्लायर जर जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतील तर आपण काय करू, किंमत घेऊन सांगू शकतो की तुमच्याकडून कमी किमतीला आम्हाला जर मार्केटमध्ये रॉ मटेरियल अवेलेबल होत नसेल तर आम्ही दुसऱ्या सप्लायरकडे जाऊ असं आपण सांगू शकतो. पण आपल्याकडे सप्लायर जर एकच असेल पूर्ण मार्केटमध्ये तर मग मात्र आपल्याला काय करावं लागतं, तो सांगेल ती किंमत आपल्याला रॉ मटेरियलसाठी त्याला द्यावी लागते. त्याला बार्गेनिंग पॉवर असं म्हणतात. आणि त्याचबरोबर आपल्या रॉ मटेरियलसाठी दुसरं काही सबस्टिट्यूट किंवा पर्यायी रॉ मटेरियल उपलब्ध आहे का हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. सप्लाय ऑफ टेक्नॉलॉजी कॉस्ट, लेटेस्ट नेचर कोलॅबरेशन्स. टेक्नॉलॉजिकल कॉस्ट काही अवेलेबल आहे का आणि आत्ताचं लेटेस्ट नेचर कशा प्रकारचं आहे याचा सप्लायर एन्व्हायरमेंटमध्ये केला जातो. त्यानंतर आपण बघणार आहे त्यामुळे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. आता इकॉनॉमिक मायक्रो लेवल एन्व्हायरमेंट. इकॉनॉमिक
कसं असतं तर मायक्रो लेवल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कन्सिडर केलं जाणारं एन्व्हायरमेंट आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं? इट कन्सिस्ट ऑफ द गिवन फॅक्टर्स, द स्टेज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ इकॉनॉमी. आपली जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या आपण त्या कुठल्या स्टेपमध्ये आहोत आणि आपण त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये आपली विकास होऊ शकतो, म्हणजे अर्थव्यवस्था कुठल्या स्टेजवरती कुठल्या पायरीवरती आपण सध्या आहोत आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमीची की आपल्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ किती प्रमाणामध्ये होणार आहे. द इकॉनॉमिक सिस्टीम इन द कंट्री अँड मिक्स्ड इकॉनॉमी. सध्या आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आहे का मिश्र अर्थव्यवस्था आहे? याचा सुद्धा समावेश इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये केला. इकॉनॉमिक, इंडस्ट्रियल, लेबर, मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट. ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत, सरकारी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत त्यामध्ये राजकीय, आर्थिक त्याचबरोबर कामगारांच्या संदर्भातली असणारी आर्थिक मॉनिटरिंग आणि फिस्कल पॉलिसी यापैकी कोणत्या प्रकारच्या पॉलिसीज ह्या गव्हर्नमेंट वापरतं त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये करावा लागतो. इन्कम लेवल, वेल्थ अक्युमुलेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, रेट अँड ग्रोथ ऑफ GNP अँड पर कॅपिटा इन्कम, रेट अँड पर्सनल, इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशनल सेव्हिंग, डिस्पोजल लेवल, रेट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. आता ह्याचं सुद्धा आपल्याला कन्सिडरेशन करावं लागतं. लोकांची म्हणजे आर्थिक परिस्थिती लोकांची कशा प्रकारची, लोक जर श्रीमंत असतील चांगल्या लोक जास्त प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी करतील. इन्कम लेवल कमी असेल तर काय केलं जातं, कमी प्रमाणामध्ये लोक वस्तूंची खरेदी करतात. वेल्थ अक्युमुलेशन, देशाची संपत्ती किती प्रमाणामध्ये आहे. इन डिस्ट्रीब्युशन कसं झालंय, म्हणजे जे काही उत्पन्न मिळतं त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय. त्यांना समान पद्धतीने झालं असेल तर मार्केटची परिस्थिती कशी आहे. काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सत्ता असेल, काही ठराविक लोकांच्या हातामध्येच इन्कम असेल तर मग मात्र तेवढीच लोक वस्तूंची खरेदी करतील, बाकीची लोक खरेदी करू शकणार नाहीत. ग्रॉस नेट प्रोडक्शनचा आपला रेट किती आहे तो पण बघावा लागेल. त्याचबरोबर पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न किती आहे ते बघावं लागेल. पर्सनल आणि इन्स्टिट्यूशनल सेव्हिंग्स किती आहेत, म्हणजे सेव्हिंग करायचा दर किंवा बँकेचा दर, गुंतवणूक करण्याचा दर हा किती आहे तो सुद्धा बघावा लागेल. डिस्पोजल ऑफ इन्कम लेवल, इन्कमची लेवल बघावी लागेल. रेट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, त्यामध्ये कॅपिटलमध्ये गुंतवणूक केली जाते किंवा भांडवलामध्ये गुंतवणूक केली जाते, हे सुद्धा इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये कन्सिडर केलं जातं. त्यानंतर इकॉनॉमिक प्लॅनिंग, बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन. इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे आपले आर्थिक नियोजन जे दरवर्षी आपण करतो. 28 फेब्रुवारीला आपलं जे आर्थिक नियोजन आपल्या देशाचं ते केलं जातं ते. त्याचबरोबर ॲन्युअल बजेट प्रत्येक वर्षाचं नियोजन. इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये 5 वर्षाचं नियोजन केलं जातं. ॲन्युअल बजेटमध्ये 1 वर्षाचं बजेट, ज्याला आपण वार्षिक अंदाजपत्रक असं म्हणतो, त्याचा विचार केला जातो. एक्सपोर्ट पॉलिसी, आयात निर्यातीची असणारी धोरणं आणि त्याचबरोबर असणारी व्यूहरचना. बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन म्हणजे आपण जेव्हा आयात करतो तेव्हा परदेशात आपले पैसे द्यावे लागतात किंवा ज्या देशाकडून आयात करतो त्यांना पैसे आपण देणं लागतो आणि आपण ज्या देशांना निर्यात करतो त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं असतं. त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात. येणं आणि देणं याच्यामध्ये किती डिफरन्स राहतो त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन म्हणतात. याचा सुद्धा विचार इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये करावा लागतो. एक्झिस्टन्स ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स specialized in providing industrial and agricultural finance, banking system, transportation and communication facilities, stock exchange and securities transactions facilities. Existence of financial institutions specialization मध्ये याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल फायनान्स म्हणजे पैसे पुरवले जातात. बँकिंग सिस्टीमसाठी किती प्रमाणात, ट्रान्सपोर्टेशनसाठी म्हणजे वाहतूक व्यवस्थेमध्ये किती प्रमाणामध्ये, कम्युनिकेशनच्या फॅसिलिटीज कशा प्रकारच्या आहेत, ज्या ठिकाणी शेअर्सची खरेदी विक्री केली जाते त्याला स्टॉक एक्सचेंज म्हणतात, तिथं किती प्रमाणामध्ये पैशांची गुंतवणूक केली जाते. सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन फॅसिलिटीज, सुरक्षेसाठी किती प्रमाणामध्ये पैशांची गुंतवणूक केली जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये केला जातो आणि याचा सगळ्या परिणाम हा आपल्या बिझनेसवरती होत राहतो.
त्यामुळे या असणाऱ्या इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचं सुद्धा केले जातं. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.